गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण युनिट नंबर 4 जे की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये टॉपिक आपण डिस्कशन केला होता प्रिव्हियस याच्यामध्ये, दॅट इज बेंडिंग स्ट्रेसेस. ठीक आहे. तर आज आपण ह्या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहे लास्ट पार्ट, दॅट इज पार्ट नंबर 2 युनिट नंबर 4 चा, दॅट इज शियर स्ट्रेसेस. ठीक आहे. आता शियर स्ट्रेसेस तुम्हाला माहिती आहे, शियर फोर्स माहिती आहे सगळ्यांना. ते शियर फोर्स कसा राहते, एक पर्टिक्युलर बीम वर किंवा कॉम्पोनंट वर कसे राहतात, त्याला परपेंडिक्युलर राहतात. ठीक आहे. बट काय काय केसेस मध्ये ते काय राहणार, पॅरलल टू दी सरफेस. ठीक आहे. पॅरलल टू दी सरफेस पण ऍक्ट होतात शियर्स. ठीक आहे. ड्यू टू दॅट कोणत्या स्ट्रेसेस येतात त्याच्यामध्ये, शियर स्ट्रेसेस येतात. ड्यू टू दॅट शियर स्ट्रेसेस. आता बीम म्हणलेला आहे म्हणजे बीमचा अर्थ ह्याच्यामध्ये कोणत्या कन्स्ट्रक्शन मध्ये, ब्रिज कन्स्ट्रक्शन मध्ये, ब्रिज कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला मोठ्या बीम्स यूज करावं लागतात. मोठ्या म्हणजे काय, लॉंग स्पॅन बीम्स यूज करावं लागतात. लॉंग स्पॅन बीम्स यूज करावं लागतात. आणि त्या बीम्सला आपण काय म्हणतो, गर्डर. काय म्हणायचं याला, गर्डर म्हणायचं आहे. ठीक आहे. तर त्या गर्डर डिझाईन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या स्ट्रेसेस लागतात, शियर स्ट्रेसेस. अलॉंग विथ प्रिव्हियस आपण बघितला होता कोणता स्ट्रेस आहे, बेंडिंग स्ट्रेस. ठीक आहे. कोणता स्ट्रेस, बेंडिंग स्ट्रेसेस. कोणते स्ट्रेसेस, बेंडिंग स्ट्रेसेस. तर आपण या कंबाईन स्ट्रेसेसचा कॅल्क्युलेशन घेतो फॉर इंटरॅक्शन कर्व चेक. ठीक आहे. आता तुम्हाला हा गोष्टी इंटरॅक्शन कर्व चेक हे इंजिनिअरिंग मध्ये डिटेल मध्ये कळणार आहेत. बट लक्षात ठेवा, आपण कशावर काढतो शियर स्ट्रेसेस, दॅट इज शियर फोर्सवर. कशावर काढतो, शियर फोर्सवर. लक्षात आलं. आणि बेंडिंग स्ट्रेसेस आपण डिस्कशन केला होता, कशावर काढतो आपण, बेंडिंग मुवमेंटवर. कशावर काढतो, बेंडिंग मुवमेंट. तर ह्याच आपल्याला कॅल्क्युलेशन या टॉपिक मध्ये बघायचं आहे. ओके, लक्षात आलं. ठीक आहे. चलो बघा, आता इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आपण बघू याच्यामध्ये. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज मध्ये फर्स्ट, शियर स्ट्रेस इक्वेशन. जसं फ्लक्झरल फॉर्म्युला होता कशामध्ये, बेंडिंग स्ट्रेसेस मध्ये, तर याच्यामध्ये कोणतं इक्वेशन राहणार, शियर स्ट्रेस इक्वेशन राहणार आहे. आणि ते इक्वेशन कोणतं आहे बघा, इथे दिलेलं आहे. Q इक्वल्स टू एफ ए वाय बार डिवायडेड बाय आय इंटू बी. ठीक आहे. तर एफ म्हणजे काय, एफ म्हणजे शियर फोर्स आहे. ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया राहील ज्याच्यामध्ये तुम्ही शियर स्ट्रेसेस फाइंड आउट करत आहेत. त्याच्यानंतर वाय बार जे आहे त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनचा सीजी फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस, आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द गिवन सेक्शन, आणि बी म्हणजे जिथं तुम्ही स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन किंवा शियर स्ट्रेस काढत आहेत तिथलचं विड्थ तुम्हाला कन्सिडर करायचं आहे फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ शियर स्ट्रेसेस. आता काही स्टँडर्ड सेक्शन्स आहेत जे की तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म्युलेज दिलेले आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युलेज दिलेले आहेत. दॅट इज द ऍव्हरेज शियर स्ट्रेस फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन. बघा, क्यू ऍव्हरेज एक ऍव्हरेज व्हॅल्यू राहतो, कारण की आपण एक मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू त्या दोघांचं कंपॅरिझन आपण समजा करायचं असेल किंवा मिडल व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल किंवा एक दोघांचा ऍव्हरेज काढायचा असेल, तर तुम्हाला हा ऍव्हरेजचा फॉर्म्युला यूज करावा लागते फॉर विच सेक्शन, दॅट इज रेक्टँग्युलर सेक्शन एफ डिवायडेड बाय बीडी. तुम्हाला माहिती आहे रेक्टँग्युलर सेक्शनचा एरिया काय येणार, रेक्टँग्युलर सेक्शनचा बी इंटू डी. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा सर्क्युलरचा फाइंड आउट करायचा असेल तर सर्क्युलर साठी ऍव्हरेज एरिया कसं फाइंड आउट करणार, एफ डिवायडेड बाय पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. हे तर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे क्रॉस सेक्शनल एरिया फॉर सर्क्युलर सेक्शन. त्याच्यानंतर मॅक्झिमम शियर स्ट्रेस तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल रेक्टँग्युलर सेक्शनचा, ते क्यू मॅक्झिमम किती राहणार, क्यू मॅक्झिमम राहणार आहे 1.5 टाइम्स ऑफ क्यू ऍव्हरेज, 1.5 टाइम्स ऑफ क्यू ऍव्हरेज. ठीक आहे. तर या फॉर्म्युलेस तुम्हाला पाठ करून घ्यायची. चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट याच्यामध्ये बघा, मॅक्झिमम शियर स्ट्रेस इन सर्क्युलर सेक्शन. जे की सर्क्युलर विचारलं तर क्यू मॅक्झिममचा फॉर्म्युला काय यूज करायचं, 4/3 क्यू ऍव्हरेज. ठीक आहे. तर शियर स्ट्रेसेस ऍट एनी सेक्शन फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन, म्हणजे एक पर्टिक्युलर रेक्टँग्युलर सेक्शन दिलेला आहे, कोणत्याही डेप्थ, द डेप्थ फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस, कोणत्याही डेप्थला तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, that is shear stress find out करू शकता using this formula, that is 6f divided by bd cube in bracket d square divided by 4 minus y square. इथं f म्हणजे काय, shear force, b म्हणजे width of section, d म्हणजे depth of section आणि y म्हणजे distance of any layer from the neutral axis. कुठून मेजर करतो आपण डेप्थ, न्यूट्रल ऍक्सिस पासून मेजर करतो. लक्षात आलं.
चलो चलो प्रॉब्लेम स्टार्ट होणार बघा, वन बाय वन आपण काय करू, प्रॉब्लेम डिस्कशन. ओके, चलो काय दिलेलं आहे रे, वाचा क्वेश्चन वाचा. बघा काय दिलं क्वेश्चन मध्ये, अ सर्क्युलर a circular section of 100 mm diameter is subjected to a shear force of 3 kilonewton, subjected to a shear force of 3 kilonewton. ठीक आहे, फॉर द पर्टिक्युलर बीम, म्हणजे बीम वर शिअर फोर्स किती आहे, 3 किलो न्यूटनचा. डिटरमाइन द मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस्ड अँड द मिनिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस्ड. आता मिनिमम शिअर स्ट्रेस तुम्हाला माहित आहे, जे की आपण ऍव्हरेज काढतो. ठीक आहे, फुल स्टॉप. अँड स्केच द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. म्हणजे आता इथं गेल्या याच्यामध्ये आपण बेंडिंग स्ट्रेस टॉपिक मध्ये आपण बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढला होता. बट आता या केस मध्ये काय काढायचं आहे तुम्हाला, शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायचं आहे. चलो वन बाय वन आपण काय करू, स्टेप्स लिहून सॉल्व्ह करू त्या प्रॉब्लेम. ओके, बघा आता सर्क्युलर सेक्शन दिलाय, पहिलं मी सर्क्युलर सेक्शन घेतोय. आणि ह्याचे शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम पण तुम्हाला काढून घेतो. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम फॉर सर्क्युलर सेक्शन काय येणार, पॅराबोलिक शेप येणार. लक्षात ठेवा, सर्क्युलरला काय येणार, पॅराबोलिक शेप येणार आहे. आणि जे तुम्हाला डायमीटर दिलेला होता ते किती आहे रे, डायमीटर डायमीटर आहे तुमचा कितीचा आहे, 100 mm चा डायमीटर आहे. म्हणजे डी ची किंमत किती झाली, 100 mm. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा हा डायमीटर म्हणजे D/2 ला तुमचा कोणता ऍक्सिस प्रेझेंट राहणार आहे, न्यूट्रल ऍक्सिस प्रेझेंट राहणार, ज्याच्यावर बेंडिंग स्ट्रेसेस 0 राहतात आणि शिअर स्ट्रेसेस काय राहणार. या डायग्राम वरून काय समजतं तुम्हाला, मॅक्झिमम व्हॅल्यूज दिसणार आहे. ठीक आहे, कशाच्या, शिअर स्ट्रेसेसच्या. तर याला आपण काय म्हणतो, क्यू मॅक्झिमम. आणि इथं मिनिमम व्हॅल्यू किती राहतो, ऍट इंटरसेक्शन ऑफ कर्व अँड लाईन, 0. ठीक आहे, आणि इथं समवॉट ह्या डिरेक्शन मध्ये किंवा ह्या पॉइंटवर दोघांमध्ये म्हणजे दोघांचा व्हॅल्यू घेतला तुम्ही, कन्सिडरेशन केलं, तर इथं काय निघणार आहे, क्यू ऍव्हरेज निघणार आहे. आणि ह्याचं डेप्थ तुम्हाला माहित असेल, समजा हा D/2 असेल तर ते किती राहणार, D/4 राहणार. D/4 वर काय येईल तुमचं, क्यू ऍव्हरेज येणार आहे. आता बघा व्हॅल्यूज आपण पहिले लिहून घेऊ. काय काय दिले, सर्क्युलर सेक्शन डायमीटर दिले, तर हा तुमचा सर्क्युलर सेक्शन आहे, हा तुमचा सर्क्युलर सेक्शन आहे. त्याच्यानंतर हा तुमचा काय रे, शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम, शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. ठीक आहे, डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. तर ह्याला मी शॉर्ट मध्ये काय लिहितो बेटा, SSDD. तर तुम्ही SSDD बघितलं की काय समजायचं, ते काय असेल त्याचा फुल फॉर्म, शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. बट एक्झाम मध्ये तुम्हाला फुल फॉर्म घ्यायचं आहे. लक्षात आलं. चलो आता काय, शियर फोर्स दिलेला आहे तुम्हाला. शियर फोर्स F इक्वल्स टू किती, F इक्वल्स टू 3 किलो न्यूटन. ह्याला काय म्हणतो रे, शिअर फोर्स. काय म्हणायचं त्याला, शिअर फोर्स म्हणायचं आहे. म्हणजे 3 × 10⁻³ न्यूटन हे काय राहणार तुमचा, शिअर फोर्स राहणार आहे ऑन द पर्टिक्युलर बीम. आता तुम्हाला मॅक्सिमम शिअर स्ट्रेस काढायचा आहे, दॅट इज क्यू मॅक्सिमम इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आणि मिनिमम शिअर स्ट्रेस तर तुम्हाला माहितीच आहे, दॅट इज 0. आणि समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला क्यू ऍव्हरेज विचारला, तर क्यू ऍव्हरेज तुम्हाला लागल क्यू मॅक्सिमम काढण्यासाठी. ठीक आहे,
चलो फॉर्म्युला डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर बघा पहिले काय करा, क्यू ऍव्हरेज काढून घ्या. क्यू ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय, एफ डिवायडेड बाय एरिया ऑफ गिवन क्रॉस सेक्शन. आता क्रॉस सेक्शन कोणता आहे तुमच्याकडं, सर्क्युलरचा आहे, तर पाय बाय 4 डी स्क्वेअर तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. तर एफ ची किंमत आहे 3 10 to the power 3 डिवायडेड बाय पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. आता डी ची किंमत किती आहे रे, डी ची किंमत आहे 100 चा स्क्वेअर. तर ह्याची किंमत मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन किती येईल एकदा चेक करा. आफ्टर कॅल्क्युलेशन बघा काय येणार आहे, 3 × 10 to the power 3 पाय बाय 4 इंटू 100 चा स्क्वेअर. पाय बाय 4 इंटू 100 चा स्क्वेअर म्हणजे हे व्हॅल्यू दिसणार तुम्हाला 3.8 सॉरी 0.38 न्यूटन पर mm स्क्वेअर. दॅट इज क्यू ऍव्हरेज. कशाची किंमत आलेली आहे, क्यू ऍव्हरेजची. आता क्यू मॅक्झिमम फाइंड आउट करू शकता, आपल्याकडे डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, बरोबर ना. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपल्याकडं, ते किती तिथं बघा एकदा शो करतो तुम्हाला. हा इथं बघा, मॅक्सिमम शियर स्ट्रेस फॉर सर्क्युलर सेक्शन इज क्यू मॅक्सिमम इक्वल्स टू 4/3 क्यू ऍव्हरेज. 4/3 क्यू ऍव्हरेज म्हणजे इथं 4/3 टाइम्स ऑफ क्यू ऍव्हरेज घ्यावं लागेल. हे स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर सर्क्युलर सेक्शन आहे, 4/3 इंटू 0.38. ठीक आहे, चलो 4/3 इंटू 0.38. मग हे व्हॅल्यू किती येणार मित्रांनो, 0.51 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे तुमचा क्यू मॅक्झिमम राहणार आहे. कोणती व्हॅल्यू, क्यू मॅक्झिमम. आणि हेच विचारलं होतं आणि स्केच सांगितला होता. कोणता स्केच, दॅट इज शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तर इथं बघा क्यू मॅक्झिमम ची किंमत किती आहे मित्रांनो, 0.51 आणि ऍव्हरेजची किंमत 0.38 आहे. आणि मिनिमम व्हॅल्यू जे आहे क्यू मिनिमम किती राहणार, 0 राहणार आहे. आणि हे आपण कोण डायग्राम चा युनिट जे आहे म्हणजे त्या व्हॅल्यूज त्या डायग्राम मध्ये जे व्हॅल्यूज येतात त्यांच्या युनिट आहे पर mm स्क्वेअर. लक्षात आलं. तर सर्क्युलर सेक्शन साठी पॅराबोलिक शेप येणार शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ठीक आहे, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर सारखं क्वेश्चन होतं. चलो नेक्स्ट. आता बघा अ बीम, चलो काय दिले, अ बीम रेक्टँग्युलर बीम आहे, विड्थ दिलाय डेप्थ दिलाय म्हणजे रेक्टँग्युलर सेक्शन झाला. तर पहिले तुम्हाला काय करावं लागेल, रेक्टँग्युलर सेक्शन यूज करावं लागेल, म्हणजे इथं ड्रॉ करावं लागेल, बरोबर ना. चल तर मी काय करतो, इथं डायग्राम पण विचारलेला आहे तर स्केच ऑलरेडी म्हणजे हे पूर्ण रेडी करून ठेवतो स्केच साठी. स्केल घेऊन तुम्ही डायग्राम ड्रॉ करायचे, तर रफ डायग्राम ड्रॉ करायचे नाहीत, लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला कंपल्सरी स्केल घेऊन डायग्राम काढायचे आहेत. मी एवढे एफर्ट टाकायला तर तुम्ही पण डबल एफर्ट टाकून एक्झाम मध्ये परफॉर्मन्स द्या तुमच्या. ठीक आहे, चल हा झाला तुमचा स्केच रेडी. ठीक आहे, हा कोणता सेक्शन आहे मित्रांनो, रेक्टँग्युलर सेक्शन दिलेला आहे. कशावरून काढलो मी, कारण की विड्थ आणि डेप्थ दिलेला आहे, लक्षात ठेवा. विड्थ आणि डेप्थ दिलेला आहे. तर विड्थ किती आहे, विड्थ दिलेला आहे तुम्हाला बी इक्वल्स टू दॅट इज 120 mm आणि डेप्थ तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो, डेप्थ आहे डी इक्वल्स टू 200 mm. ठीक आहे, 200 mm सब्जेक्टेड टू द शिअर फोर्स. आता शिअर फोर्स दिलेला आहे तुम्हाला किती आहे रे, 48 आहे, 48 किलो न्यूटन म्हणजे 48 10 to the power 3 न्यूटन येणार. ठीक आहे, ऍट अ पर्टिक्युलर सेक्शन कॅल्क्युलेट मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. म्हणजे कोणता व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस अँड स्केच द शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, जे की मी इथं स्केच बनवलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यांना माहित आहे डेप्थ
म्हणजे सीजी किंवा त्याला सेंट्रॉइड फॉर द पर्टिक्युलर रेक्टँग्युलर सेक्शन कुठं पडणार ऍट d/2. म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पण कुठं राहील d/2 वर राहील. आणि d/2 वर तुम्हाला काय भेटणार आहे क्यू मॅक्सिमम ची व्हॅल्यू भेटणार आहे. आणि इथं 0, इथं पण 0. तर सर्क्युलर आणि रेक्टँग्युलर स्टँडर्ड सेक्शन साठी तुमचं शेप जे आहे एस एस डी चा ते काय दिसणार तुम्हाला पॅराबोलिक शेप दिसणार आहे. आणि इथं समथिंग कुठंतरी तुमचं काय व्हॅल्यू राहणार आहे रे क्यू ची किंमत राहणार आहे. कशाची क्यू ची किंमत राहणार आहे. लक्षात आलं. तर हेच व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. चलो नेक्स्ट. तर फर्स्ट स्टेप ऍज युजल क्यू ऍव्हरेज काढा. आता क्यू ऍव्हरेज साठी फॉर्म्युला काय एफ बाय ए. तर एफ डिवायडेड बाय ए म्हणजे काय रेक्टँगलचं माहित आहे तुम्हाला बी बी राहते. एफ ची किंमत 48 10 to the power 3 डिवायडेड बाय बी ची किंमत किती आहे रे 120 आणि डी ची किंमत आहे 200. मग ह्याची किंमत मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन बघा किती येणार 48 into 10 to the power 3 divided by 120 into 200. मग याची किंमत येते मित्रांनो 2. किती येणार 2 येणार आहे. ठीक आहे 2 न्यूटन पर एम एम स्क्वेअर हे क्यू ऍव्हरेज ची किंमत येणार आहे. ठीक आहे त्याच्यानंतर आता नेक्स्ट सेकंड स्टेप क्यू ऍव्हरेज इक्वल्स टू. आता रेक्टँग्युलर सेक्शन साठी बघा रेक्टँग्युलर सेक्शन साठी काय येणार maximum shear stress for rectangular section that is q maximum equals to 1.5 times of q average. 1.5 times of q average म्हणजे इथं 1.5 म्हणजे 50% 150% तुम्हाला काय करायचं इन्क्रीज करायचं आहे कशाची व्हॅल्यू दॅट इज क्यू ची. तरच आपण कोणतं व्हॅल्यू काढू कॅल्क्युलेट करू शकतो दॅट इज क्यू मॅक्झिमम. इथं 1.5 चा अर्थ म्हणजे काय रे 150% आपण इन्क्रीज करत आहे. 150% व्हॅल्यू कशाची म्हणजे त्याला कोणत्या पॅरामीटर सोबत मल्टिप्लाय करायला आपण क्यू ऍव्हरेज सोबत तर तुम्हाला क्यू ऍव्हरेज भेटणार. 1.5 इंटू 2 केलं तर ह्याची किंमत येणार मित्रांनो 3 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. काय येणार इथं 3 न्यूटन पर एम एम स्क्वेअर येणार आहे. लक्षात आलं. चलो आता व्हॅल्यूज टाकून याच्यामध्ये 3 आणि इथं 2 आणि हे व्हॅल्यूज कशामध्ये राहतात न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये राहतात. न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये राहतात. इझी आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट बघा काय काय दिलंय रेक्टँग्युलर सेक्शन दिलेलं आहे. तर पहिले शेप घ्या तुम्ही रेक्टँग्युलरचा. तर स्केच म्हणलं का हा स्केच म्हणलेला आहे तर प्रिपेअर करून घेतो स्केच. ठीक आहे हा स्केच झाला. अजून काय करू एक सेंटर लाईन घेऊन टाकू. हा झाला तुमचा न्यूट्रल ऍक्सिस. ह्याला एस एस डी डी म्हणायचं म्हणजे शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कशामध्ये राहते रे न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये. हा तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. रेक्टँग्युलर सेक्शन आहे. ठीक आहे आणि विड्थ तुम्हाला दिलेली आहे. बघा रेक्टँग्युलर मला डायरेक्ट रेक्टँग्युलर सेक्शन काढून ठेवा बाकीच्या व्हॅल्यूज तुम्ही मेन्शन करून घ्या त्याच्यामध्ये. तर विड्थ किती येतं बी ची किंमत आहे 200 एम एम आणि डी ची किंमत राहणार आहे मित्रांनो डी ची किंमत राहणार आहे इट इज किती रे डी इक्वल्स टू 300 एम एम. ठीक आहे आणि इथं तर प्री डिफाईन्ड व्हॅल्यूज माहित आहेत. इथं काय येतात व्हॅल्यूज 0. ओके चलो काय काय दिलं रेक्टँग्युलर सेक्शन व्हॅल्यूज काय म्हणजे डायग्राम मध्ये शो केलेले आहेत. शिअर फोर्स आहे 48 चा. शिअर फोर्स कितीचा आहे रे 48 चा म्हणजे 48 10 to the power 3 न्यूटन लिहू शकतो. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट शिअर स्ट्रेस ऍट टॉप लेअर अँड ऍट अ डिस्टन्स ऑफ
150, 100 आणि 150. ठीक आहे, 50, 100 आणि 150 ला तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, ऍट अ टॉप लेअर अँड ऍट अ डिस्टन्स ऑफ, म्हणजे इथून तुम्हाला मेजरमेंट दिलेलं आहे कशाच्या, डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिसचा मेजरमेंट दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहे, समजा डेप्थ माहित असेल, समजा पर्टिक्युलर रेक्टँग्युलर सेक्शनचं डेप्थ माहित असेल, आता जिथं काढायचं तिथं तिथलचं डेप्थ माहित असेल, तर तुम्ही इझिली काय काढू शकता, शिअर स्ट्रेसेस काढू शकता. ठीक आहे, चलो चलो फर्स्ट बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, क्यू ऍट एनी सेक्शन ऍट एनी डेप्थ, जे की फॉर्म्युला दिलेला आहे, मी लिहून दिलेत ना, मी ह्याच्यामध्ये आहेत आपल्याकडं, या फॉर्म्युल्यामध्ये बघा, शिअर स्ट्रेस ऍट एनी सेक्शन फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन, हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, बघा, 6F डिवायडेड बाय बी डी क्यू इन ब्रॅकेट डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस वाय स्क्वेअर, डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस वाय स्क्वेअर, हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे मित्रांनो, यूज करायचा आहे. ठीक आहे, ओके, चलो आता वन बाय वन आपण फाइंड आउट. आता क्यू ऍट 50 mm, क्यू ऍट 50 mm, म्हणजे वाय ची किंमत किती राहणार आहे, वाय ची किंमत 50 mm राहणार. चलो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, क्यू म्हणजे 6 इंटू एफ ची किंमत किती आहे, एफ ची किंमत 48 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय बी ची किंमत 200, डी ची किंमत आहे 300 चा क्यूब, सॉरी क्यूब आहे 300 चा क्यूब इन ब्रॅकेट डी आहे 300 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस इथं काय राहणार 50 चा स्क्वेअर, मायनस इथं काय राहणार आहे 50 चा स्क्वेअर. चला कॅल्क्युलेट करा, हे किती येते, 6 into 48 into 10 to the power 3 divided by 200 into 300 चा square in bracket 300 चा square divided by 4 minus 50 चा square. सॉरी इथं क्यूब आहे ना, करेक्ट. तर इथं आलं मित्रांनो व्हॅल्यू, दॅट इज 1.06. ठीक आहे, किंवा 07, 66 आहे तर राऊंड ऑफ 07 लिहून घ्या. ठीक आहे, तर हे झालं तुमचा क्यू ऍट 50 mm डेप्थ. ठीक आहे, मी व्हॅल्यूज टाकणार चाललो. ठीक आहे, पहिले व्हॅल्यू सगळ्या डेप्थला कॅल्क्युलेट करतो मी. क्यू इक्वल्स टू 100 mm, म्हणजे तुम्हाला 100 mm डेप्थला क्यू ची व्हॅल्यू, दॅट इज शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इथं काय 6 एफ ची किंमत किती आहे रे, एफ ची किंमत 48 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय 200 इंटू 300 चा क्यूब इन ब्रॅकेट 300 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस 100 चा स्क्वेअर. ठीक आहे, 100 चा स्क्वेअर. मग इथं किती येणार मित्रांनो व्हॅल्यू, 0.67 यायले मित्रांनो. किती आहे, 0.67 आफ्टर कॅल्क्युलेशन तुमचा क्यू ऍट 100 mm डेप्थ येणार आहे. ठीक आहे, हा झाला क्यू ऍट 100 mm डेप्थ. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे क्यू ऍट 150 mm डेप्थ, ऍट 150 mm डेप्थ. मग 6 इंटू 48 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय 200 इंटू 300 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट 300 टू दी पॉवर 2 डिवायडेड बाय 4 मायनस काय करावं लागेल, इथं 150 चा स्क्वेअर घ्यावं लागेल, 150 चा स्क्वेअर घ्यावं लागेल. ठीक आहे, तर व्हॅल्यू बघा मित्रांनो, ह्याची किंमत येणार 0. किती येणार व्हॅल्यू, 0. क्यू ऍट 150 mm डेप्थ. ठीक आहे, तर हे व्हॅल्यूज आलेले आहेत. आता बघा, विचार करा, 0 कुठं आहे बघा,
हे पूर्ण किती आहे, हे डेप्थ किती आहे रे? डेप्थ आहे तुमचा 150 चा. करेक्ट आहे. डेप्थ फ्रॉम न्यूट्रल ऍक्सेस किती आहे? 150 दॅट इज D/2. त्याच्यानंतर 100 आहे. आता 100 कुठे येईल बघा, 100 चा डेप्थ इथे येणार. ठीक आहे, म्हणजे समवॉट इथं, म्हणजे मॅक्सिमम इथे येणार व्हॅल्यू. करेक्ट आहे. 0. हा इथे येईल समजा. आता 100 जे आहे ते 100 कुठून मेजर करायलो आपण? फ्रॉम टॉप लेअर मेजर करायलो, म्हणजे हा 50 राहील. ठीक आहे, इथं तुमचं राहणार आहे दॅट इज 0. ठीक आहे, किती येईल? 0.67 व्हॅल्यू राहणार. आणि त्याच्यानंतर तुमचा 50 आहे, तर 50 किती राहील? हा 50 राहणार तुमचा व्हॅल्यू दॅट इज 0. ठीक आहे, तर हे व्हॅल्यू एक मिनिट. तर हे व्हॅल्यू मित्रांनो कुठं राहील? हे इथं राहील, म्हणजे 0.67 व्हॅल्यू. आणि त्याच्यानंतर हे ऍट 50 व्हॅल्यू राहणार आहे 1.07. आता आपण मॅक्झिमम व्हॅल्यू काढले नाही. ठीक आहे, ऍट न्यूट्रल ऍक्सिस ते व्हॅल्यू काढलेले नाही, ते पण काढून घेऊ. आणि मॅक्झिमम तुम्हाला माहिती आहे रेक्टँग्युलर सेक्शन साठी काय व्हॅल्यू येते रे? 1.5 टाइम्स ऑफ क्यू ऍव्हरेज. तर 1.5 इंटू क्यू ऍव्हरेज ची किंमत F/B इंटू डी. मग एफ ची किंमत व्हॅल्यू माहित आहेत, व्हॅल्यूज टाकून टाका. 48 10 to the power 3 डिवायडेड बाय 200 इंटू 300. 200 इंटू 300. चला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. 1.5 इंटू 48 10 to the power 3 डिवायडेड बाय 200 इंटू 300. तर याची किंमत 1.2 येईल मित्रांनो. किती? 1.2. म्हणजे क्यू मॅक्झिमम ची किंमत किती आहे? 1.2. आणि हे कोणत्या डेप्थला आहे रे? समजा तुम्ही डेप्थ न्यूट्रल ऍक्सेसला रेफरन्स धरत आहे, तर इथं डेप्थ किती राहणार? वाय ची किंमत किती राहतो? 0. ठीक आहे, वाय ची किंमत किती राहणार? 0. त्याच्यानंतर इथं वाय ची किंमत आहे तुमचं 50. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथं वाय ची किंमत आहे तुमचा 100. आणि हे तुमचा टोटल तुम्हाला माहित आहे हे किती आहे रे? 150. ठीक आहे, तर 150 ला व्हॅल्यू 0 आहे. त्याच्यानंतर 100 ला व्हॅल्यू 0.67 आहे. आणि त्याच्यानंतर 50 डेप्थला व्हॅल्यू किती आहे रे? 1.07 आहे. आणि क्यू मॅक्झिमम, इथं क्यू मॅक्झिमम राहतो. ठीक आहे, आणि त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ठीक आहे, किती येते क्यू मॅक्झिमम? 1.2 ऍट अ डेप्थ ऑफ y इक्वल्स टू 0. लक्षात आलं? आता लक्षात आलं? ठीक आहे, तर तुम्हाला 100 हे व्हॅल्यूज सगळे दिलेले आहेत बघा. ते 50, ठीक आहे, 50 100 आणि 150 व्हॅल्यूज दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचे, या इक्वेशन मध्ये टाकून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. अकॉर्डिंग टू दॅट व्हॅल्यूज तुम्हाला डायग्राम मध्ये मेन्शन करायचे. लक्षात आलं? इझी आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा, आता काय? अ सिमेट्रिकल आय सेक्शन हॅज टू फ्लॅंजेस 150 बाय 20 स्क्वेअर दिले, म्हणजे एरियाच्या फॉर्म मध्ये डायमेन्शन दिलेले आहेत. अँड व्हर्टिकल वेब 300 बाय 10 सॉरी 300 बाय 10 स्क्वेअर. ओव्हरऑल डेप्थ दिलेला आहे 340. आणि त्याच्यानंतर तुमचा सेक्शन वर कितीचा शेअर फोर्स आहे? 100 किलो न्यूटनचा शेअर फोर्स आहे. सेक्शन वर कितीचा राहणार आहे? 100 किलो न्यूटनचा shear force राहणार. Calculate the maximum shear stress developed in the section. Ixx equals to 1.763 10 to the power 8 व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू दिलेली. तर स्टार्ट कुठून करायचं मित्रांनो? पहिले सेक्शन काढायचा. ठीक आहे, सेक्शन काढून घ्यायचा.
मी पहिले सेक्शन काढून घेणार. ओके, त्याच्यानंतर शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम साठी पण स्केचेस काढणार. ठीक आहे. ठीक आहे. तर या आय सेक्शन साठी तुमचं जे शेप राहणार आहे फिश शेप राहणार. कोणता शेप? फिश शेप राहणार आहे. ओके, तर बघा इथं असं डायग्राम तुम्हाला दिसणार. कशाचं? शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम फॉर दी आय सेक्शन. सिमेट्रिकल असू द्या, अनसिमेट्रिकल असू द्या, शेप हेच दिसणार आहे तुम्हाला. तर याला कोणता डायग्राम म्हणतो? SSDD, दॅट इज शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. न्यूटन पर mm² मध्ये राहतो. तर हा तुमचा सिमेट्रिकल आय सेक्शन आहे. सिमेट्रिकल आय सेक्शन आहे. त्याचे डायमेन्शन दिलेले आहेत 150. फ्लॅंज आहे, फ्लॅंजचा विड्थ 150 आहे आणि त्याच्यानंतर त्याचा डेप्थ आहे 20 राहणार. इथं पण सेमच डायमेन्शन आहे फ्लॅंजचा 150 आणि त्याचा डेप्थ किती आहे? डेप्थ आहे 20 mm. ठीक आहे, डेप्थ किती राहणार? 20 mm राहणार आहे. आता वेबचे डायमेन्शन दिलेले आहेत. वेबचं डेप्थ किती आहे? वेबचा डेप्थ आहे 300 mm आणि त्याचा विड्थ आहे 10 mm. किती आहे? 10 mm राहणार आहे विड्थ. ओके, तर इथं व्हॅल्यूज मेन्शन करून घ्या. याला Q1 म्हणतो, याला Q2 म्हणतो. इथं Q मॅक्झिमम राहणार सेंटरला. ठीक आहे, इथं सेंटरला दॅट इज न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो. ठीक आहे, तर न्यूट्रल ऍक्सिसला Q मॅक्झिमम किंवा शियर स्ट्रेसची व्हॅल्यू कसं राहणार? मॅक्झिमम राहणार आहे. ठीक आहे, आणि इथं Q3 जे Q4 आहे ते इक्विव्हॅलंट राहील कशाच्या? Q1 आणि Q2 च्या. कसं काय? कारण की सेक्शन कोणता आहे? सिमेट्रिकल सेक्शन आहे. ओके, चलो. आता हे व्हॅल्यूज तुम्ही लिहून घेतलेले आहेत. आता डायरेक्टली काय कशाचं कॅल्क्युलेशन राहतो? इथं शियर स्ट्रेसेसचं कॅल्क्युलेशन राहतो. करेक्ट आहे, शियर स्ट्रेसेसचं कॅल्क्युलेशन राहतो. ठीक आहे, चलो. फर्स्ट काय? Q ची व्हॅल्यू Q1 इक्वल्स टू FA_Y बार डिवायडेड बाय IB. Q1 equals to FA_Y bar divided by IB, where F व्हॅल्यू माहित आहे. F ची किंमत किती आहे रे? शियर फोर्स दॅट इज 100 किलो न्यूटन, 110 टू द पॉवर 3 न्यूटन लिहा. त्याच्यानंतर एरिया कुठं काढत आहेत? Q1 काढताना कोणता एरिया कन्सिडर करायचं? फ्लॅंज एरिया. ह्याला आपण काय म्हणतो रे? फ्लॅंज म्हणतो. आणि ह्याला वेब म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो? वेब म्हणतो. तर Q1 काढताना फ्लॅंजचा एरिया कन्सिडर करायचा. ठीक आहे, तर बघा आता फ्लॅंजचा एरिया किती आहे? फ्लॅंजचा एरिया वर दिलेला आहे बघा. एकच फ्लॅंज घ्या.
150 इंटू 20, मग ह्याची किंमत किती येणार आहे? ह्याची किंमत 3000 येणार, बरोबर ना? ह्याची किंमत किती येईल? 3000 mm स्क्वेअर, 3000 mm स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता वाय बार, जे की तुम्हाला दॅट इज या फ्लॅनचं सीजी डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस तुम्हाला घ्यायचा आहे. तर इथून ते इथपर्यंत डिस्टन्स ऍज अ वाय बार राहणार. कशासाठी? फ्लॅंज पोर्शन साठी. ठीक आहे. ते किती येईल? ओव्हरऑल डेप्थ आहे, ओव्हरऑल डेप्थ इथं दिलेलं आहे, कितीच आहे? ओव्हरऑल डेप्थ 340 आहे. ठीक आहे. इथून पण बघितलं तुम्ही तर ओव्हरऑल डेप्थची किंमत किती येणार बघा? 300 म्हणजे हे 150 आणि 20 केला तर अर्ध जे आहे d/2 किती येणार? हे 170 येणार. किती येणार? 170. बट आता आपल्याला हे डिस्टन्स म्हणजे वाय बार काढायचं आहे फ्रॉम सेंटर ऑफ द फ्लॅंज पासून तर न्यूट्रल ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स ते किती राहील बघा? 170 मायनस काय करावं लागल? 170 मायनस 20/2 करावं लागल. म्हणजे हे किती आलं? 160 mm आलेला आहे. तर आय ची किंमत ऑलरेडी तिथं दिलेली आहे, मेन्शन करून दिलेली आहे, 1.763 10 टू द पॉवर 8 mm टू द पॉवर 4. ठीक आहे. आणि बी कुठं फाइंड आउट करत? कोणत्या पोर्शन मध्ये फाइंड आउट करत आहेत आपण? फ्लॅंज पोर्शन मध्ये. तर तुम्हाला विड्थ कोणतं घ्यायचं आहे? फ्लॅंजचं विड्थ घ्यायचं आहे, दॅट इज 150 mm. ठीक आहे. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. Q1 इक्वल्स टू किती राहणार? एफ ची किंमत आहे 100 10 टू द पॉवर 3 इंटू एरिया 3000. ठीक आहे. इंटू 150, सॉरी 150 नाही, हे डेप्थ किती आहे? 160 डिवायडेड बाय 1.763 इंटू 10 टू द पॉवर 8 आणि विड्थ आहे 150 चा. चला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा, किती येईल बघा, चेक करा. ठीक आहे. तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. व्हॅल्यू येणार 100 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 3000 इंटू 160 डिवायडेड बाय 1.763 इंटू 10 टू द पॉवर 8 इंटू 150. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 1.81 न्यूटन पर एम एम स्क्वेअर राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला Q2 फाइंड आउट करायचं आहे. आता Q2 म्हणजे काय? Q1 तर आपण कशामध्ये फाइंड आउट केलं? फ्लॅंज सेक्शन मध्ये फाइंड आउट केलं. Q2 कशामध्ये फाइंड आउट करतो? जंक्शनला. कुठं फाइंड आउट करतो? जंक्शन. जंक्शन बिटवीन फ्लॅंज अँड वेब. ठीक आहे. म्हणजे या जंक्शनला आपण फाइंड आउट काय करतो? Q2 ची किंमत फाइंड आउट करतो. लक्षात आलं? Q2 ची किंमत काय करतो? फाइंड आउट करतो. चल, तर हे फाइंड आउट करण्यासाठी Q2 फाइंड आउट करण्यासाठी डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला B1/B2 इंटू Q1 हा वाला फॉर्म्युला यूज करायचा. B1/B2 इंटू Q1 हा वाला फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला B1 ची किंमत बघा, B1 म्हणजे काय? पोर्शन 1 म्हणजे फ्लॅनचं विड्थ डिवायडेड बाय B2. B2 चा अर्थ इथं B2 इथं घ्यावं लागेल. आणि जंक्शनचं विड्थ किती आहे? 10 mm. जंक्शनचं विड्थ किती राहणार? 10 mm इंटू Q1 फाइंड आउट केलेला आहे, दॅट इज 1.81. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो 150 डिवायडेड बाय 10 इंटू 1.81. तर ह्याची किंमत येणार 27.15 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हे कशाची किंमत राहणार? तुमच्या Q2 ची किंमत राहणार 27.15 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे. आता Q2 ची किंमत आलेली आहे. आता तुम्हाला Q मॅक्झिमम फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. Q मॅक्झिमम फाइंड आउट करायचं. आता नेक्स्ट स्लाइड घेतो, ऍड करतो स्लाइड. नेक्स्ट बघा आता Q मॅक्झिमम इक्वल्स टू फॉर्म्युला काय राहील? हेच फॉर्म्युला राहणार Q2 प्लस Q ऍडिशनल शिअर स्ट्रेस. ठीक आहे. आता Q ऍडिशनल कोणत्या पोर्शन मध्ये काढतो? ह्या पोर्शन मध्ये काढतो मित्र, या पोर्शन मध्ये काढतो. ठीक आहे. Q ऍडिशनल ह्या पोर्शन मध्ये काढतो. तर ह्याच्यामध्ये कोणतं राहणार व्हॅल्यू? Q ऍडिशनल ची व्हॅल्यू. म्हणजे Q ऍडिशनल साठी एरिया जे आहे शेडेड एरिया घ्यावा लागतो. ओके. तर बघा आता Q ऍडिशनल वेअर इथं लिहा, वेअर Q ऍडिशनल इक्वल्स टू फॉर्म्युला तेच आहे, एफ ए वाय बार डिवायडेड बाय आय इंटू बी. एफ ची किंमत 100 10 टू द पॉवर 3 आणि शेडेड
एरिया ऑफ शेडेड पोर्शन, शेडेड पोर्शन, एरिया ऑफ शेडेड पोर्शन किती येईल रे? एरिया ऑफ शेडेड पोर्शन बघा आता हे किती आहे व्हॅल्यू, हे 150 येईल. ठीक आहे, आणि विड्थ किती आहे? विड्थ आहे 10. तर इथं व्हॅल्यू राहणार 150 इंटू 10 इंटू आता डेप्थ, डेप्थ आहे ह्या शेडेड पोर्शनचा डेप्थ कुठे येते? 150 डिवायडेड बाय 2 ला येतो. कुठे येणार? 150 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथं वाय बार जे आहे ते 150 डिवायडेड बाय 2 म्हणजे 75 mm ला आपण काय करतो? स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करतो. दॅट इज 75 डिवायडेड बाय 1.763 10 टू दी पॉवर 8 इंटू आता विड्थ कोणत्या पोर्शन मध्ये? विड्थ वेबच्या पोर्शन मध्ये फाइंड आउट करायलो आणि वेबचं विड्थ जे आहे ते किती आहे? वेबचं विड्थ आहे 10. तर ते व्हॅल्यू येणार मित्रांनो 100 इंटू 10 टू दी पॉवर 3 into 150 into 10 into 75 divided by 1.763 into 10 to the power 8 into 10. तर याची किंमत आहे 6.38. क्यू ॲडिशनल ची किंमत किती आहे? 6.38. हा क्यू ॲडिशनल ची किंमत आलेली आहे. देअरफॉर क्यू मॅक्झिमम काय राहणार? क्यू टू ची किंमत 27.15 27.15 प्लस क्यू ॲडिशनल किती आहे? 6.38. 27.15 प्लस 6.38 ह्याची किंमत येणार 33.53. किती येईल? 33.53 न्यूटन पर एम स्क्वेअर. तर हे क्यू मॅक्झिममची किंमत. आता इथं Q1 विल बी इक्वॅलंट टू Q3 अँड Q2 विल बी इक्वॅलंट टू Q4. कशासाठी? कारण की सेक्शन कोणतं दिलं? सिमेट्रिकल. कोणतं दिलेलं आहे? सिमेट्रिकल आय सेक्शन. कोणतं दिलंय? सिमेट्रिकल आय सेक्शन. कॉपी पेस्ट करून घ्यायचं Q3 आणि Q4 ची किंमत. ठीक आहे, चलो. तर इथं व्हॅल्यूज मेन्शन करा. क्यू मॅक्झिमम आहे 33.53, Q2 आहे 27.15 आणि याची किंमत 1.81. याची पण किंमत किती राहणार? 1.81 आणि याची 27.15. हे कशामुळे आलं? कारण की सेक्शन कोणतं दिलेलं आहे? सिमेट्रिकल आय सेक्शन दिलेलं आहे. लक्षात आलं? एकदम सोपा. ठीक आहे, सोपा प्रॉब्लेम होता आणि हे प्रॉब्लेम तुम्हाला या अपकमिंग एक्झाम साठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. कोणता? सिमेट्रिकल आय सेक्शन. आलं तर 4 मार्क तुम्हाला भेटणार इझिली. ठीक आहे, चलो एक लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर काय दिलंय तुम्हाला? बघा टी सेक्शन दिलेलं आहे. पहिले सेक्शन काढून घ्या. सगळ्यात महत्वाचं सेक्शन तुम्हाला काढायचं आहे, टी सेक्शन. तर ह्याच्यासाठी मी शेडेड लाईन्स काढतो, म्हणजे आपल्याला डायग्राम पण काढायचा आहे. ठीक आहे, चल. ठीक आहे, तर या शेपचं तुमचं काय राहणार आहे? डायग्राम राहणार आहे. कशासाठी? दॅट इज शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ठीक आहे, तर हा व्हॅल्यू 0 आहे, हा व्हॅल्यू 0 आहे. तर हा तुमचा
तर लिहा हेडिंग टाका शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम कशामध्ये मेजर करतो न्यूटन पर mm² मध्ये आणि हा झाला तुमचा टी सेक्शन. ठीक आहे. आता टी सेक्शनच्या पहिले डायमेन्शन टाकून द्या. फ्लॅंज आहे 200 mm वाईड. फ्लॅंज कितीचा आहे 200 mm वाईड आहे आणि थिकनेस आहे 40 mm. थिकनेस आहे 40 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डीप किती आहे ओव्हरऑल डीप. डीप राहणार तुमचं ओव्हरऑल डीप 200 चा. म्हणजे ह्याचं डेप्थ किती आहे मग वेबचा डेप्थ किती आहे वेबचा डेप्थ किती राहणार वेबचा डेप्थ राहणार आहे 200 मायनस 40 केला तर 160 mm आणि याचा थिकनेस मित्रांनो दिलेला आहे किती आहे विड्थ 40. जेवढं फ्लॅनचं विड्थ होतं सॉरी फ्लॅनचं डेप्थ होतं तेवढंच वेबचं विड्थ राहणार आहे. ठीक आहे. तर इथं मेन्शन करा Q1 इथं मेन्शन करा Q2. ठीक आहे. आणि इथं आहे तुमचा जवळपास कुठेतरी Q मॅक्झिमम पडणार. ते पहिले काय करायचं फर्स्ट तुम्हाला हा सेक्शन कोणत्या याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यासाठी काय फाइंड आउट करावं लागेल वाय बार फाइंड आउट करावं लागेल. आता वाय बार साठी तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला. ठीक आहे. चलो तर फर्स्ट स्टेप वाय बार पासून स्टार्ट करा. वाय बार कसं फाइंड आउट करणार a1y1 प्लस a2y2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. तर एरिया त्या पोर्शनचा फर्स्ट पोर्शनचा एरिया आणि हा सेकंड पोर्शनचा एरिया. तर व्हॅल्यूज डायरेक्टली मी टाकतो. सगळ्यांना माहिती आहे कसं फाइंड आउट करायचं. मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली या टी सेक्शनच्या. ठीक आहे. तर एरिया 1 दॅट इज 40 इंटू 160 इंटू डेप्थ काय कुठून मेजर करतो रेफरन्स ओ पासून मेजर करतोय. ठीक आहे. मग ह्याचं डेप्थ रेक्टँगलचं 160 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथं किती येणार 160 डिवायडेड बाय 2 येईल प्लस एरिया आता सेकंड पोर्शनचं किती आहे 200 इंटू 40 200 इंटू 40 इंटू आता डेप्थ कुठून मेजर करायचं ओ पासून मग ह्याचं डेप्थ जे आहे ते राहणार तुमचा 160 प्लस किती राहील 40 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे व्हॅल्यू दिसणार तुम्हाला किती 180. ठीक आहे. किती दिसणार 180 दिसणार आहे. होल डिवायडेड बाय 40 इंटू 160 प्लस 200 इंटू 40. ठीक आहे. तर हे झालं तुमचा y1. हे काय झालं y1 झालेलं आहे या डेप्थला. म्हणजे हे कसं आलं 160 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे 80 mm मी लिहू शकतो या इक्वेशन मध्ये. समजलं आता y1 y2 कसं आलेलं आहे. चला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. y बारची किंमत बघा आता y बार 40 इंटू 160 इंटू 80 प्लस 200 इंटू 40 इंटू 180 डिवायडेड बाय 40 इंटू 160 प्लस 200 इंटू 40. तर ह्याची किंमत आहे 135.55 mm. ठीक आहे. वाय बारची किंमत 135.55 mm. ठीक आहे. वाय बार आलेला आहे. आता एकदा वाय बार आलं की तुम्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया इझिली फाइंड आउट करू शकता. आता 135 चा अर्थ इथं समथिंग कुठंतरी पेन चेंज करतो याच्यासाठी इथं समथिंग कुठंतरी तुमचा काय राहणार वाय बार प्रेझेंट राहणार आहे. ठीक आहे. आता वाय बार कुठून आहे बॉटम पासून तर बी. आता हे वाय बार टॉपची किंमत वाय बार टॉप. ठीक आहे. आणि वाय बार टॉप किती येईल ते पण कॅल्क्युलेट करून घेऊ. तर टोटल ओव्हरऑल डेप्थ 200 मायनस 135.55 केला तर हे 64.45 येईल. किती 64.45 येणार mm. ओके. तर इथं तुमचं न्यूट्रल ऍक्सेस ला येईल आणि इथंच तुमचं कशाची किंमत क्यू मॅक्झिमम भेटणार तुम्हाला. कशाची किंमत भेटणार क्यू मॅक्झिममची किंमत भेटणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट आता आय एक्स एक्स किंवा त्यालाच आपण आय म्हणतो आय इक्वल्स टू आय एक्स एक्स वन प्लस आय एक्स एक्स
टू हे व्हॅल्यू कोणत्या थेरमने यूज करतो, म्हणजे कोणत्या थेरमने फाइंड आउट करतो, पॅरलल ऍक्सिस थेरमने फाइंड आउट करतो. सगळ्यांना माहिती आहे पॅरलल ऍक्सिस थेरम, IG1 प्लस A1H1 स्क्वेअर प्लस IG2 प्लस A2H2 स्क्वेअर. हे पोर्शन सेकंड साठी, हा वाला पोर्शन फर्स्ट साठी. चलो, या रेक्टँगलचं IG माहित आहे तुम्हाला, BD क्यूब बाय 12 येते रेक्टँगलचं. तर बी ची किंमत माहित आहे तुम्हाला, बी ची किंमत 40, डी आहे 160 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस 40 इंटू 160 इन ब्रॅकेट. आता H1 काढताना तुम्हाला वाय बार आणि कशाची किंमत, वाय बार, ह्याला वाय बी म्हणू शकतो किंवा वाय बार म्हणायला. ठीक आहे, तर वाय बार आणि वाय1 मधला कम्पॅरिझन. आता वाय1 जे आहे वाय बार पेक्षा छोटा आहे, म्हणजे त्यांचा डिफरन्स कसं दिसणार, 135.55 मायनस 80 चा स्क्वेअर. हा झाला फर्स्ट पोर्शन साठी व्हॅल्यूज. त्याच्यानंतर आता सेकंड पोर्शन साठी काय, बी ची किंमत किती आहे, 200 इंटू 40 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस 200 इंटू 40 इंटू, आता Y2 जे आहे, Y2 किती आहे, 180. हे वाय बार पेक्षा मोठा आहे, म्हणजे मला 180 मायनस 135.55 चा स्क्वेअर घ्यावा लागेल. ठीक आहे, चला आता कॅल्क्युलेशन करा, किती येते बघा. 40 इंटू 160 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस 40 इंटू 160 इन ब्रॅकेट 135.55 मायनस 80 चा स्क्वेअर प्लस, आता नेक्स्ट काय करावं लागेल, 200 इंटू 40 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस 200 इंटू 40 इंटू 180 मायनस 135.55 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो, ह्याची किंमत येणार 50. एकदा मला क्रॉस चेक करू द्या कॅल्सीवर, व्हॅल्यूज प्रॉपरली सबस्टिट्यूट केलं का, हा करेक्ट. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो, I इक्वल्स टू 50.27 इंटू 10 टू द पॉवर 6, 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, फॉर टी सेक्शन. आता तुम्हाला एक्झाम मध्ये समजा अनसिमेट्रिकल आय सेक्शन, नॉन सिमेट्रिकल आय सेक्शन दिला, एल सेक्शन दिला, सी सेक्शन दिला, या सगळ्यांचं मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येते मित्रांनो. तुम्हाला युनिट नंबर 1 तुम्हाला व्यवस्थित येते. मी रिव्हिजन पण घेतलेलं आहे. ज्यांना युनिट नंबर 1 म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया जमत नाही, त्यांनी माझा व्हिडिओ नंबर 1 बघायचा आहे, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला दिसणार. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल रिव्हिजन सिरीज मधला लेक्चर नंबर 1 तुम्हाला बघायचा. ज्यांना वाय बार काढता येत नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येत नाही. चला आता फॉर्म्युलेस ह्याच्यामध्ये बघूत आता. ठीक आहे, तर वन बाय वन आपण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू. आता थर्ड स्टेप, Q1 फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला काय राहणार, FA बार डिवायडेड बाय IB. आता वाय बारची किंमत, ठीक आहे, वाय बारची किंमत कुठून ते कुठपर्यंत मेजर करायचं आपल्याला, या फ्लॅनचं डेप्थ अबाउट न्यूट्रल ऍक्सिस तुम्हाला काय करायचं आहे, मेजर करायचं. तर हा तुमचा न्यूट्रल ऍक्सिस झाला, बरोबर ना, हा झाला तुमचा न्यूट्रल ऍक्सिस. ते कसं करणार आहेत, वाय बार टॉप मधून, ठीक आहे, वाय बार टॉप मधून काय मायनस करणार, 40 डिवायडेड बाय 2 मायनस करणार. ठीक आहे, 40 डिवायडेड बाय 2 मायनस करणार. आता वाय बार टॉप 64.45 मायनस 20, तर ह्याची किंमत 44.45 येते mm. ठीक आहे, आणि मी सांगितलं होता Q1 कुठं काढतो, फ्लॅंज मध्ये, म्हणजे फ्लॅंजच्या पोर्शन मध्ये स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करतो. आणि फ्लॅंजचं जे विड्थ आहे ते किती आहे, 200 आहे. विड्थ किती आहे, 200 आहे. विड्थ किती आहे, 200 आहे. ठीक आहे, चलो. बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या माहित आहेत. Q1 इक्वल्स टू एफ ची किंमत किती आहे, शेअर फोर्स किती आहे सेक्शन वर, बघा शेअर फोर्स किती दिले, 75 किलो न्यूटन. म्हणजे इथं 75 10 टू द पॉवर 3 घ्यावं लागेल. ए ची किंमत, एरिया फ्लॅनचा एरिया किती आहे, 200 इंटू 40 इंटू वाय बार आहे 44.45 डिवायडेड बाय आय ची किंमत किती आहे, 50 पॉइंट किती आलं तर 50.27 10 टू द पॉवर 6 इंटू बी आहे 200. बी किती आहे, 200. चला कॅल्क्युलेट करा बरं, किती येते बघा. तर
तर बघा 75 into 10 to the power 3 into 200 into 40 into 44.45 divided by 50.27 into 10 to the power 6 into 200. तर हे व्हॅल्यू यायला मित्रांनो 2.65 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे. तर हा झाला तुमचा Q1. आता तुम्हाला माहित आहे मी Q2 जे आहे ते कसं फाइंड आउट करायचं ते पण शिकवलेलं आहे. तर फॉर्म्युला डायरेक्टली काय यूज करायचं तुम्हाला, तर इथं Q2 इक्वल्स टू काय V1 बाय V2 इंटू Q1 हे वाला फॉर्म्युला यूज करायचा. आता V1 म्हणजे फ्लॅश मधला विड्थ, V1 म्हणजे कशामधला विड्थ रे, फ्लॅश मधला विड्थ, आणि V2 म्हणजे जंक्शन वरचा. आता जंक्शन वरचा विड्थ किती आहे, जंक्शन वरचा विड्थ हे म्हणजे हे व्हॅल्यू 40 किती राहणार, 40 राहणार. ठीक आहे. मग 40 इंटू Q1 किती आला 2.65, 2.65. चलो 200 डिवायडेड बाय 40 इंटू 2.65, तर याची किंमत येईल 13.25 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हा झाला तुमचा Q2. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट Q मॅक्झिमम फाइंड आउट करायचं आहे. ते कसं फाइंड आउट करणार, Q2 प्लस Q ऍडिशनल. तर Q मॅक्झिममचा फॉर्म्युला फिक्स राहील Q2 प्लस Q ऍडिशनल. ठीक आहे. तर वेअर Q ऍडिशनल शिअर स्ट्रेस इक्वल्स टू एफ ए वाय बार डिवायडेड बाय आय बी, हेच फॉर्म्युला यूज करावं लागेल. बट आता तिथं वाय बार जे आहे किती राहणार बघा, या पोर्शन मध्ये फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर या पोर्शनचा व्हॅल्यू, त्याचा डेप्थ कसं फाइंड आउट करणार तुम्ही, डेप्थ काय करावं लागेल तुम्हाला, या 64 पॉइंट बघा डेप्थ. ठीक आहे. तर इथंच मी करतो, हा डेप्थ जे आहे ते किती आहे, हा डेप्थ आहे 64.45 मायनस 40 करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हे व्हॅल्यू येणार 24.45 डेप्थ आहे. विड्थ तर माहित आहे 40. चलो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. मग इथं ए व्हॅल्यू आहे, ए ची किंमत आहे 40 इंटू 24.45. ठीक आहे. तर याची किंमत येईल मित्रांनो 40 इंटू 24.45, तर 978 येईल त्या पोर्शनचं क्यू मॅक्झिमम साठी एरिया. ठीक आहे. वाय बार किती येणार, वाय बार येणार तुमचं 24.45 डिवायडेड बाय 2 करा. मग 24.45 डिवायडेड बाय 2 केलं तर ह्याची किंमत 12.225 एवढं व्हॅल्यू येईल. ठीक आहे. तर सगळे व्हॅल्यूज माहित आहेत, विड्थ पण माहित आहे. विड्थ कुठं काढायला आपण, त्या वेबच्या पोर्शन मध्ये, म्हणजे विड्थ किती राहणार रे, विड्थ राहणार 40 mm. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. व्हॅल्यूज बघा, Q ऍडिशनल इक्वल्स टू इथं 75 10 to the power 3 इंटू एरिया किती आलं 978 इंटू डेप्थ किती आहे, डेप्थ आहे 12.225 डिवायडेड बाय मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 50.27. मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार नाही त्या सेक्शनचा, ऍज इट इज राहणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्या क्यूच्या व्हॅल्यूजला. आणि इथं विड्थ जे आहे तर विड्थ किती आहे 40, विथ किती राहणार 40. चला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. 75 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 978 इंटू 12.225 डिवायडेड बाय 50.27 10 टू द पॉवर 6 इंटू 40. तर ह्याची किंमत, एक मिनिट मला चेक करू द्या. ठीक आहे. तर याची किंमत मित्रांनो किती यायले बघा 0.44. क्रॉस चेक करून घ्या, कॅल्सी घ्या आणि तुम्ही चेक करू शकता व्हॅल्यू बरोबर आलेत का. ठीक आहे. आता क्यू ऍडिशनल आलं म्हणजे क्यू मॅक्झिमम ची किंमत इक्वल्स टू Q2. Q2 ची किंमत किती आहे रे, Q2 ची किंमत आली 13.25
प्लस 0.44, ह्याची व्हॅल्यू येणार 13.79, नाही 13.79 नाही 69 येणार न्यूटन पर एम स्क्वेअर. ठीक आहे. आता सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यात, क्यू ऍडिशनलच्या, क्यू मॅक्झिममच्या, Q1च्या आणि Q2च्या. ठीक आहे. हे व्हॅल्यूज तुम्हाला डायग्राम मध्ये शो करायचं. लास्टली काय करायचंय, या व्हॅल्यूज डायग्राम मध्ये शो करून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला आता क्यू मॅक्झिमम आलाय 13.69, याची किंमत आहे 13.24 आहे का, एकदा चेक करा बरं. Q2 ची किंमत 25, आणि त्याच्यानंतर Q1 ची किंमत आहे, Q1 ची किंमत आहे 2.65. ठीक आहे. या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ते कशामध्ये राहतात, न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये राहतात. ओके. तर अशा पद्धतीनं तुमचे जे व्हॅल्यूज आपण युजिंग दिस फॉर्म्युला, तर फॉर्म्युला विसरायचं नाही तुम्ही. कोणतं, स्ट्रेसचा फॉर्म्युला तुम्ही विसरायचं नाही, शियर स्ट्रेस इक्वेशन तुम्हाला विसरायचं नाही. ठीक आहे. तर जेवढे काही प्रॉब्लेम्स मी घेतलेले या सेशन मध्ये सगळे इम्पॉर्टंट आहेत, तुमच्या MSBT मध्ये फ्रेम होण्यासारखे आहेत. तर तुम्ही काय करायचं, या प्रॉब्लेम्स घ्यायचे आणि वापस प्रॅक्टिस करायचं घरी. ठीक आहे. व्हिडिओ बघून चालणार नाही, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, प्रॉब्लेम्स घ्यायचे, प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे. आणि काही डाऊट आलं तर मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या जे मी होमवर्कला दिलेले आहेत, काही स्लाइड्स मध्ये तुम्हाला सांगितलं होतं होमवर्क, तुम्ही आतापर्यंत मला सेंड केलेलं नाही, तर तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे कंपल्सरी. ठीक आहे. तर आपला युनिट नंबर 1 दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, युनिट नंबर 2 दॅट इज सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन इलास्टिक कॉन्स्टंट्स, आणि युनिट नंबर 3 शियर फोर्स बेंडिंग मोमेंट, आणि युनिट नंबर 4 बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस इन दी बीम्स, हे टॉपिक कव्हर झालेले आहेत रिव्हिजन सेशन मध्ये. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लास्ट सेशन राहणार आहे, दॅट इज डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस. ते लवकरच तुम्हाला तुमच्यासाठी ते व्हिडिओ मी टाकणार आहे, व्हिडिओ युट्यूबवर. आणि आता तुमचा प्रिपरेशनला बूस्ट द्या, कारण की लई कमी दिवस बाकी आहेत, एक 10-12 दिवस बाकी आहेत तुम्हाला, आणि वापस तुमचे ओरल एक्झाम्स पण आहेत, ते पण तुम्हाला हँडल करायचे आहेत. मॅक्सिमम टाइम युटिलायझेशन करा, जास्त टाइमपास करू नका. मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन आणि इव्हिनिंग सेशन असं तुम्ही डिवाइड करून घ्या अभ्यासाला. ठीक आहे. तर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होता, मॉर्निंग आणि इव्हिनिंगला प्रॉब्लेम सेशन ठेवा, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आफ्टरनून सेक्शन थेरी सेक्शन साठी ठेवायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्या एकच दिवसभर एकच सब्जेक्ट धरून बसू नका, 2 सब्जेक्ट पॅरलली चालू राहू द्या, एक थिओरिटिकल सब्जेक्ट आणि दुसरं प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट. तरच तुम्हाला त्या स्टडीज मध्ये विथ एंटरटेनमेंट तुम्ही काय करणार, ते स्टडीज करणार आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करा, अभ्यास करा. ठीक आहे. हाच हाच तुम्हाला आजचा टिप राहणार आहे, आणि वेळ कमी आहे, प्रॅक्टिस मस्ट पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. या प्रॉब्लेम सगळ्या, जे प्रॉब्लेम्स आतापर्यंतच्या रिव्हिजन सेशन मध्ये घेतलेले आहेत प्रॉब्लेम्स, ते सगळ्या माझ्या गेस प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. इवन दो तुम्हाला हा प्रॉब्लेम्स ऍज इट इज एक्झाम मध्ये पण दिसणार आहे. ठीक आहे. दिसलं तर तुम्ही प्रॉमिस करायचं ते प्रॉब्लेम्स तुम्ही मला स्क्रीनशॉट टाकायचे आहेत, किंवा तुम्ही फोटोज मला DM करायचे आहेत व्हॉट्सअपला. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. सर तुम्ही जे घेतले तेच प्रॉब्लेम्स आलेले आहेत म्हणून तुम्ही स्वतःहून मेसेज करून तुम्ही मला सांगणार आहे. हे एवढी माझी काय गॅरंटी आहे तुम्हाला. ठीक आहे. चलो, हे सेशन आपण इथंच वाइंड अप करू. आता भेटूया नेक्स्ट सेशन, लास्ट दॅट इज युनिट नंबर 5 डायरेक्ट बेंडिंग स्ट्रेस मध्ये भेटणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत आपण इथं या व्हिडिओला स्टॉप करू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय बाय.